हाय मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मी दीपाली. तर ना आज सकाळ सकाळी आहे ना माझ्या घरातली किचन क्लिनिंग करायची होती मला, आणि मी काही वस्तू आहे ना किचनसाठी ह्या ऑर्गनाईज पण केलेल्या आहेत, म्हणजे ऑनलाईनवरून मागवलेले आहेत. तर ते येणार आहेत काही दिवसामध्ये. तर ना बघा, सकाळ झाली की आपल्या गृहिणींची पळापळ सुरू होते. आता मी इथे गॅसवर गरम पाणी ठेवलेलं आहे आणि सोबतच घरातील भांडे पण घासून घेत आहे. घरातली स्वच्छता आणि स्वयंपाक हे तर आपलं रोजचंच काम चालू असतं, आहे की नाही बरं? तर काम करता करता आज म्हणजे डोक्यामध्ये एक विचार आला, की मी काय विचार करत होते माहिती आहे का, की आपल्या घरामध्ये थोडी आणखीन हिरवळ हवी, सुंदर झाडे हवीत. तर माझ्याकडे ना आधीपासून मनी प्लॅन्ट आणि कोरफडीचं झाड आहे, पण आता मला अजून 2 झाडे आणायची आहेत. एक म्हणजे आपली पवित्र तुळस आणि दुसरं म्हणजे लक्की बांबू प्लॅन्ट. तर तुम्हाला माहिती आहे का मंडळी, आपल्या घरामध्ये आपण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये कोणती कोणती झाडं असायला हवीत आणि कोणती कोणती झाडं नसायला हवीत, तर मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर कसं आहे माहिती आहे का, माझ्या घरी ना मी किती दिवसापासून तुळस आणलेली आहे. माझं जुनं घर होतं का नाही, तिथे माझी तुळस एकदम छान राहत होती, कारण तिला सूर्यप्रकाश म्हणजे ऊन तिला भेटत होतं ना, त्याच्यामुळे. पण आता आमच्या खालच्या हॉलमध्ये आहे ना, खाली अंगणामध्ये आहे ना, तुळसला काही म्हणजे ऊन नाही भेटत ना, आणि जे उन्हामधले जे झाडं असतील ना त्याला उन्हातच ठेवावं लागतात. म्हणजे जास्तीत जास्त त्याला जरी त्याला सावलीची गरज आहे तेवढीच त्याला उन्हाची पण गरज आहे. आणि जे खालची झाडं आहेत ना माझ्या अंगणामधले, ते पूर्ण सावलीतली झाडं आहेत, कारण ते उन्हाच्या प्रकाशाशिवाय पण ते राहू शकतात. त्याच्यामुळे ते एकदम हिरवळ आहेत. पण माझा विचार सुरू आहे की मला पुन्हा परत तुळस आणि बांबू प्लॅन्ट हे मला आणायचंच आहे. तर तर मग भांडे घासता घासता मला वाटलं की चला म्हटलं तुमच्याशीच थोड्या गप्पा माराव्यात, की हे झाडं घरामध्ये कुठे असावीत, कोणत्या दिशेला ठेवावीत आणि वास्तुशास्त्रानुसार यांचे काय महत्त्व आहे, हे आज आपण या ब्लॉगमध्ये बघणारच आहोत. तर चला पटकन भांडी ही उरकून घेते. तर कसं आहे माहिती आहे का मैत्रिणींनो, आपण घरात झाडे लावतो ते वास्तुशास्त्रासाठी उत्तम असतंच, पण त्याआधी घरातील स्वच्छता आहे, हिलासुद्धा वास्तूचाच एक भाग आहे. बघा, आपण जेव्हा किचन सिंक ठेवतो, रात्रभर शिडे भांडे पडू देत नाही, तेव्हाच घरात लक्ष्मीचा वास राहतो. अस्वच्छ जागेमध्ये कधीही सकारात्मक ऊर्जा राहत नाही. म्हणून आधी घर आणि किचन हे स्वच्छ करायचं आणि मगच घरात छान छान झाडे लावायची. माझी भांडे घासून झाली आहेत आणि पाणी पण गरम झाले आहे. आता मी स्वयंपाकाची तयारी करते आणि तुम्हाला झाडांबद्दल पण सांगते. तर कसं आहे माहिती आहे का, मनी प्लॅन्ट हे वास्तुशास्त्रानुसार खूप शुभ मानलं जातं. याने घरामध्ये पैसा समृद्धी येते. पण लक्षात ठेवा, मनी प्लॅन्ट हा नेहमी आग्नेय दिशेला म्हणजे साऊथ ईस्ट या कॉर्नरमध्ये ठेवायला पाहिजेत, आणि त्याचा वेल कधीही जमिनीवर लोळू देऊ नये असे म्हणतात बरं, कारण ती नेहमी वरच्या बाजूलाच चढवावी. मी तुम्हाला माझ्या खालच्या जे हॉलमधलं मनी प्लॅन्ट आहे ना ते नक्कीच दाखवणार आहे. आणि दुसरं म्हणजे कोरफड हे आरोग्यासाठी तर छान आहेच, पण वास्तुशास्त्रानुसार ते घरातील नकारात्मकता ऊर्जा शोषून घेत असते. कोरफड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवायला पाहिजेत, म्हणजे यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य पण चांगले राहते. हां, जर समजा कोणाच्या घरी समजा एवढी जागा नसेल किंवा नाही आपल्याला ठेवता येत तर गोष्ट वेगळी असते. तरी पण आपण पुरेपूर प्रयत्न करावा की हे जे झाडं आहेत ना पूर्व नाही तर उत्तर दिशेकडे असायलाच हवीत. तर माझा विचार सुरू होता की चला म्हटलं मला तुळस आणि बांबू प्लॅन्ट पण आणायचा आहे, आणि मी तुळस जी आणीन ना आता वरच्या घरात ठेवणार आहे, म्हणजे वरती ठेवणार आहे उन्हामध्ये, कारण तिला ऊन पाहिजे तेव्हाच ती राहू शकते. आणि कसं आहे माहिती आहे का, तुळस ही हिरवीगार तुळस असते ना, तिथे कधीही दुःख किंवा वाईट शक्ती येत नाही. म्हणजे ज्याच्या घरामध्ये तुळस असते ना, ती एकदम हिरवळ असते ना, तर तिथे कधीही दुःख किंवा वाईट शक्ती येत नाही, निगेटिव्हिटी येत नाही मंडळी. वास्तुशास्त्रानुसार तुळस हे नेहमी उत्तर किंवा पूर्व म्हणजे ईशान्य कोपरा असते ना तिथेच ठेवायला पाहिजेत. पण मी तुम्हाला सांगितलेलं, जर एवढी जागा जर मुबलक नसेल आपल्या इथे, समजा जर नाही ठेवायला जागा नसेलच, तर आपण उत्तर नाही तर पूर्व दिशेला हे ठेवायलाच पाहिजेत. तर तिसरी गोष्ट अशी आहे की लक्की बांबू. माझ्या घरामध्ये ना लक्की बांबू आम्ही आणला होता. ते झाड असं म्हणजे आणलेलं होतं, खूप छोटं होतं, मग ते असं मोठं मोठं होतं. असं म्हणतात जर ते झाड आहे की नाही आपल्या घरामध्ये ना सुख शांती समृद्धी घेऊन येत असते. त्याच्यामुळे आपलं भाग्य पण चमकत असतं आणि घरामध्ये आनंदी वातावरण राहतं. हे आपण लिव्हिंग रूममध्ये किंवा हॉलमध्ये पूर्व ईशान्य दिशेलाच ठेवू शकतो. म्हणजे कोणतीही जी सकारात्मक गोष्टी असतात ना ते आपण कधीही पूर्व आणि ईशान्य म्हणजे उत्तर दिशेलाच ठेवायला पाहिजेत. म्हणून मी ठरवले की या 2 वनस्पती मी लवकरच नर्सरीमधून विकत आणणार आहे आणि त्याचाही ब्लॉग तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. माझं जेव्हा जुनं घर होतं का नाही मंडळी, माझ्या घरामध्ये होतं लक्की बांबू होता. ते असं मोठं मोठं होतं. तर असं म्हणतात ते जर म्हणजे वाढत जर असेल ना तर आपल्या घराची समृद्धी वाढत असते. पण मला त्याचा खूप अनुभवही आलेला आहे. लक्की बांबू हे झाड खूप आपल्या घरामध्ये खूप महत्त्वाचं असते, आणि वास्तुशास्त्रानुसार हे जे घरामध्ये आपण झाडं लावतो ना त्याने खरंच खूप छान आणि पॉझिटिव्ह एनर्जी पण येत असते. आता तुमच्यासोबत बोलता बोलता इथे माझा स्वयंपाक पण सुरू आहे.
तर असं म्हणतात, आणखी आज एक टिप सांगते मी तुम्हाला, की घरामध्ये कधीही वाळलेली सुकलेली झाडं ठेवू नका. तसेच काटेरी झाडे म्हणजे कॅक्टस घरात लावणे टाळा, यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. नेहमी हिरवीगार आणि ताजीच रोपे लावायची. तर ह्या ज्या लहान सहान गोष्टी असतात ना, हे जर आपल्याला माहीत असल्या ना, तर खूप चांगलं असते. आणि अजून एक झाड सांगते मी तुम्हाला. निळ्या फुलांचा वेल तुम्हाला माहीत आहे का? आम्ही त्याला गोकर्णाचा वेल म्हणतो. तर ते जे फुलं आहे की नाही, ते फूल खूप चांगलं असते म्हणतात, देवाला वाहिल्यानं खूप असं चांगलं असते बोलतात. आणि ते जर झाडं आपण आपल्या घरामध्ये लावलं ना, जसं वेल वाढत जातं ना, तसं आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही कामात म्हणजे पराजय होत नाही आणि आपले आर्थिक अडथळे पण दूर होत असतात. तो वेल बी खूप छान आहे. माझ्या दुसऱ्या घरी आहे त्याचा वेल, गोकर्णाचा वेल. आणि त्याची आपली दिशा हीच आपली उत्तर नाहीतर पूर्व दिशा, तिथंच आपण झाड लावायला पाहिजेत. अजून एक पांढरी रुई, ते पण खूप चांगलं आहे बरं झाड. त्या झाडामध्ये म्हणतात गणपतीचा वास असा मानला जातो. हे झाड घराच्या अंगणात किंवा गच्चीवर लावल्याने घरामध्ये कोणाचीही वाईट नजर किंवा दृष्टी लागत नाही. हे नकारात्मकता शक्ती दूर करते. आणि याची पण दिशा पूर्व नाहीतर दरवाजासमोर बाहेर असते. तर बेलपत्राचं झाड पण, हे बेलाचं झाड आहे, कधी सहसा कोणाच्या दारामध्ये येत नाही. कारण हे आमच्या दारामध्ये आहे बेलाचं झाड. आणि वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये बेलाचे झाड असते तिथे कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि घरातील सर्व वास्तुदोष नष्ट होत असतात. आणि हे झाड आहे ना, आपण उत्तर पश्चिम किंवा ईशान्य दिशेलाच लावायला पाहिजेत. तर कसं आहे माहिती आहे का मैत्रिणींनो, हे झाडे लावताना नेहमी लक्षात ठेवायचं की झाडे सुकू देऊ नका. त्यांना रोज प्रेमाने पाणी द्या आणि त्यांची पिवळी झालेली पाने हे काढून टाका. झाडे जितके हिरवेगार राहील तितकीच घरात सकारात्मक ऊर्जा राहते. तर ना, आता इथे सांगितलेलं आहे मी, ज्या गोष्टी माहीत असतात त्या गोष्टी मला सांगण्याचा प्रयत्न करते. अजून खूप सारे झाडे आहेत, ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे मी. तर तुम्ही बघू शकता इथे आहे ना, मी मस्त छानपैकी भाजी केलेली आहे, गोबी आणि मुगाची डाळ एकत्र. आणि आणि खूप छान होती ही भाजी. माझ्या ना किचन ओट्यावरलं आहे ना खारे पाणी आणि ते पाण्याचे डाग सर्व उमटलेले आहेत. तर ते काढण्यासाठी मी तुम्हाला टिप्स सांगते. आता मी इथे आहे ना, तिथं थोडंसं अर्बनचं प्रोडक्ट जे आणलेलं आहे मी बोलवून, तिथे मी मारून बघितलेलं आहे, त्याने निघतंय ते. पण जर ते नसेल आपल्या घरी, ते एक टिप्स सांगते. तर काही नाही, आता माझ्या घरामध्ये व्हिनेगर आहे, व्हिनेगर आणि त्याच्यावर थोडं लिंबू आणि मीठ, अजून काय खाण्याचा सोडा, हे एकत्र करून त्याच्यावर टाकायचं. आपण ते 10-15 मिनटं असंच ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्या घासतीनं चांगलंपैकी ते घासून काढायचं. आणि मला ना माझ्या घरामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू आणायच्या आहेत आणि झाडे आणायची आहेत, मी याची पूर्ण लिस्ट तयार करून ठेवलेली आहे. तर मी हे सगळं आणणारच आहे आणि मी तुम्हाला पण हा पण ब्लॉग मी नक्की शेअर करणार आहे मंडळी. तर मी बघू शकता इथे माझा स्वयंपाक झालेला आहे. मस्त डाळ केलेली आहे, गोबी आणि डाळ, पोळी झालेली आहे आणि त्याच्यानंतर दही. तर चला या तुम्ही पण जेवण करायला, आम्ही बसलेलो आहोत जेवण करायसाठी. तर इथे आहे ना, माझ्या यांनी आहे ना फ्लिपकार्टवरून आहे ना एक मस्त सरप्राईज ऑर्डर केलं होतं आणि ते अखेर काल घरी आलंच. त्यांनी हे प्रोजेक्टर बुक केलं होतं. मला तर ते खूप म्हणजे उत्सुकता होती की ते कसं दिसते आणि कसं चालेल. आणि हे बघा, आम्ही हे चालू केलं आहे. अगदी आपल्या घराच्या भिंतीवर पूर्ण थिएटरसारखंच फील येतो आहे ना. तर आता घरामध्ये बसूनच चित्रपट म्हणजे मालिका मोठ्या स्क्रीनवर बघायला खूप मजा येणार. अगदी होम थिएटरसारखाच अनुभव मिळतो ना. इथे माझ्या मुलांनी आहे ना खालच्या हॉलमध्ये पण लावून बघितलं आणि खूप छान दिसत होतं. नंतर मी जेव्हा वरती आले ना, तर त्यांनी इथं वरती पण लावून दाखवलेलं आहे मला. म्हणजे घरातली पूर्ण लाईटे पण बंद करायला लागतात तेव्हाच दिसते ना ते. तर असा होता माझा आजचा ब्लॉग आणि वास्तुशास्त्राच्या विषयी काही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच मला माझ्या ब्लॉगमध्ये सांगा. म्हणजे ज्या गोष्टी मला माहीत आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते मी. आणि तर चला मग तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे ना. खरंच असं हे तर कधी मी बघितलं नव्हतं हे असं पण असते म्हणून. पण आता नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात, कसं असते काय असते ते. तर चला आता व्हिडिओचा एंड करते. आणि प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि काळजी घ्या. टेक केअर. दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण. तोपर्यंत बाय.